नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या जोरदार अशा बातम्या सुरू आहे आणि कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर मंत्री हे फक्त कर्जमाफीचाच विषय करून आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार व्हावं व शेतकरी आपल्या सरकारकडे योग्य त्या दृष्टिकोनातून बघावा याचं संपूर्ण असं कार्यक्रम सुरू आहे शेतकऱ्यांचा चुरामुडा करायला। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी ही दिली हे शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यकता आहे। कर्जमाफीची नितांत गरज आहे शेतकऱ्यांना, कारण अवकाळी पाणी व दुष्काळ व गारपिटीचा मारा यामुळे निसर्गाच्या संकटात नेहमी शेतकरी हा भरडला जातो। त्यामुळेच प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणे हे अनिवार्य आहे आणि शासनाचा तो अधिकार आहे, तो दिलाच पाहिजे शासनाने। कारण शेतकऱ्याची हातातोंडाशी आलेल्या घास कधी कधी पूर्णतः असा निस्तनाबूत होऊन जातो। आपण पुढच्या महिन्यात कोणतं नियोजन करायचं याचं देखील शेतकऱ्यांना भान राहत नाही। असा देखील दुष्काळ व पाऊस सदृश परिस्थिती हे शेतकऱ्यांना येऊन पडत राहते। पण हे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हे आपलं शासन देखील कुठंतरी कमकुवत आहे, कुठंतरी कमजोर आहे, कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांप्रती मागे विचार करत आहे। या सर्व बाबींचा विचार होत आहे। तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा इतकी जोरदार सुरू आहे की शेतकऱ्यांना 1.5 लाखपर्यंत सरसकट कर्जमाफ। याच्या अगोदरही जेव्हा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री याच्या अगोदर मुख्यमंत्री होते, त्यांच्या हातात सत्ता होता, तेव्हा देखील त्यांनी हा असाच आदेश काढला होता की कर्जमाफ। त्या दिवसापासून देखील आमच्या गावातील काही शेतकऱ्यांचं कर्जमाफ अद्यापही झालेलं नाही आहे। हे जळजळीत असं सूर्यप्रकाश एवढं वास्तव आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनो, हे जरी काही आकडेवारी सांगत असेल तरी आपण त्या बाबीवर जाणीवपूर्वक असा विश्वास ठेवावा। आपली बँकेची कर्जाची किती रक्कम आहे त्या संदर्भात आपण प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी, त्याच्यानंतरच माफ झालं नाही झालं याच्यावर विश्वास ठेवावा। कारण हे आकडेवारी सांगायला यायला काही लेणं नाही देणं नाही लागत। आणि जे नियमित कर्जदार आहे ते शेतकरी अद्यापही नियमित कर्ज भरूनही इतके वर्ष त्यांना नुकसान सानुग्रह राशी 50,000 रुपये अद्यापही मिळाले नाही। यांच्या फक्त घोषणाचा असा पाऊस पडते का जे पूर येत नाही, एवढा खतरनाक याचा घोषणाचा पाऊस राहते। यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी यांच्या ज्या प्रसारित बातम्या होतात त्यावर विश्वास न ठेवता आपण प्रत्यक्ष जाऊन सोसायटी मार्फत, बँक मार्फत आपल्या विश्वासावर आपण डोळ्यात देखत पाहिल्यानंतरच या सर्व बाबींवर विश्वास ठेवावा। कारण असे बहुतांश शेतकरी आहे का ज्यांना मागच्या वेळी घोषणा झाली होती की जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांना देखील 50,000 रुपये सानुग्रह राशी मिळणार आहे। पण अद्यापही हजारो लाखो असे शेतकरी आहेत ज्यांना अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये रेग्युलर कर्जदार असून देखील त्यांना 50,000 रुपये मिळाले नाही आहे। आता 1 जानेवारीला असा आदेश निर्गमित केला आहे शासनाने की जे नुकसान भरपाई जे शासन आता नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आला, काही शेतकऱ्यांचा जसं अमाप असं रब्बी हंगाम हातातोंडाशी आलेला, ज्यांच्यावर पूर्णतः आशा होती की आपले लग्न कार्य घरामधील कार्यक्रम, कुण्या मुलाबाळाचं शिक्षण, मोठं शिक्षण असन, त्यांचं कुठंतरी पदवीधर असन, तो त्या बाबीचं सर्व त्या आपली शेतकऱ्यांची अवस्था कशी राहे, गहू कापला विकला की त्या शिक्षणाचं कुठंतरी आपण तेवढी रक्कम आपल्याला मोजून द्यावं लागते। आपल्या मुलाबाळांसाठी कुठंतरी भविष्य आपलं जीवन देखील मातीनेच गेलं, पण आपल्या मुलाबाळांचं देखील जीवन हे मातीत न जाता कुठंतरी उच्च शिक्षण घेऊन उच्च नोकरी प्राप्त करावी असा आपल्या शेतकऱ्यांचा मायबापाचा असा उद्देश असतो। पण निसर्गाचं असं पाणी असं गारपीट पडते की होत्याचं नव्हतं ते एका दिवसामध्ये पाहिलेले स्वप्न पूर्णतः असे भंग होऊन जातात। असं देखील शेतकऱ्यांना काळोख कसा पसरत असतो। तर त्यामुळे आता राज्य शासनाने चांगला असा आदेश काढलेला आहे की 1 जानेवारीला असं शासन निर्गमित केलेलं आहे की जिरायत, बागायतदार आणि बहुवार्षिक जे काही 3 शेतकरी आहे, एक कोरडवाहू, एक बागायती आणि बहुवार्षिक पीक घेणारे शेतकरी, यांना 13,600, 27,000, 36,000 रुपये अशी आकडेवारी दिली आहे 3 हेक्टरपर्यंत। पण सरकार आमचं शेतकऱ्यांचं तुम्हाला एकच सांगणं, आमचं लाखोचं नुकसान होते आणि तुम्ही भरपाई देता हजारामध्ये। एका हेक्टरमध्ये आम्ही लाखोनं उत्पन्न काढतो। आमचं जर निसर्गानं व तुमच्या शासकीय धोरणानं आमचं जर पीक गेलं वाया गेलं नाही तर आमचं लाखोमध्ये उत्पादन राहते, ह्या हजारामध्ये उत्पादन आमचा काही शेतकरी काढत नाही। त्यामुळे त्या बाबीचं लक्षात घेऊन हे
13 न 36,000 रुपयाची आकडेवारी न देता लाखोमध्ये हेक्टरी मदत करायचं धोरण ठरवा। जसे तुम्ही हे मेट्रो सिटी रोड जे काय बांधतात त्याच्यामध्ये कसे करोडोचे निर्णय घेतात, त्या पद्धतीत ह्या लाखोचा प्रत्येक शेतकऱ्याला लखपती शेतकरी झाला पाहिजे अशी नुकसान भरपाई द्या। त्या 1 हेक्टरचं नुकसान झाल्यावर तुम्ही देता 17,000 13,000 न 36,000 रुपये। एका एकरामध्ये 36,000चं करायचं का? जे बी लागवड राहते लागवडीचा खर्च नाही निघत त्या 36,000 न 13,600 न त्या 27,000मध्ये। शेतकऱ्याचं दुखणं हे शेतकऱ्यालाच माहीत आहे। तुम्ही इकडे बांधावर राहत्या, तुम्हाला 1 एकर कास्तकार कोणता 1 एकर तुम्हाला देईन, त्या 1 एकरमध्ये किती उत्पन्न निघते, किती घासावं लागते, कुठला घाम कुठं जिरतो, जिथला घाम तिथं जिरते। कास्तकाराचं माहीत राहते। आणि तुम्ही हे तोडकी अशी आता समोर इलेक्शन घेऊन तोडकं असं अनुदान नुकसान भरपाई हा शेतकऱ्यांना देत आहे। यामुळे कुठंतरी शेतकरी हा खुश झाला पाहिजे। आणि कर्जमाफीची असे जोरदार अशी तुमची घोषणा सुरू आहे। कर्जमाफी हे सरसकट करायला पाहिजे। 1.5 लाख 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आहे का? एवढा का शेतकरी असा श्रीमंत का अवाढव्य ज्यांच्याकडे इतके मोठे पैसे आहे का? 2 वर्ष झालं शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पीक नाही आहे। त्यामुळे तुम्ही सरसकट अशी कर्जमाफी द्यायला पाहिजे। कोणतेही कागदपत्र पुरावे न घेता शेतकऱ्याकडून तुमच्याकडं आकडेवारीच राहते, थकबाकीची कशी आकडेवारी राहते तशी सरसकट करा। आणि तुम्ही शेतकऱ्याला कुठेही कोणत्याही चक्रा मारता न आल्या पाहिजे, त्याच्या चपला न झिजल्या पाहिजे असे तुम्ही निर्णय घेऊन सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे। हे 1.5 लाखाची कर्जमाफी मागील 4 वर्षापासून सुरू आहे, पण अद्यापही त्याची काही पूर्तता झाली नाही आहे। आता हे कर्जमाफी आता इलेक्शन आहे म्हणून आता तुम्ही करता ज्या देखील विचारपूस केली बँकेमध्ये सोसायटीमध्ये जाऊन, तर अद्यापही तुमचं म्हणजे जे काय आमच्या माझ्या गावातील शेतकरी आहेत त्यांना अद्यापही मेसेज आला नाही किंवा त्यांना पुढचे उर्वरित 1.5 लाखाच्या वरचे 10-20 भरा असं देखील कुठं त्यांना पत्र आलं नाही आहे। म्हणून ते देखील शेतकरी संभ्रमामध्येच आहे की शासनानं केलेली कर्जमाफी ही होणार की नाही होणार असं आहे। शेतकरी मित्रांनो, ह्या नुकसान भरपाईचा जो गाजर शेतकऱ्यांना दाखवता आता, ते गाजर न दाखवता तुम्ही शेतकऱ्यांना चांगली भरीव अशी हमीभावाचा द्या। पिकांना जो काही भाव मिळतो तो हमीभाव ठरवून द्या शेतकऱ्यांना। ह्या नुकसान भरपाईवर असे धार मारून राहते शेतकरी धार, कारण शेतकरी पिकवाले काही कमी करत नाही। म्हणून तुम्ही या प्रत्येक पिकाला हमीभाव द्या। कर्जमाफी तुम्हाला समोरच्या दृष्टिकोनातून एकही कर्जमाफी करायला नाही लागत। फक्त तुम्ही एक निर्णय घ्या शेतकऱ्यांविषयी, एक निर्णय चांगला, फक्त तो आहे भाववाढीचा निर्णय। हमीभाव शेतकऱ्यांना योग्य पिकाला योग्य भाव जर मिळाला तर शेतकरी हा समृद्ध, प्रगतशील आणि सुदृढ बनतो। कारण ह्या कधी अवकाळी पाऊस येईन न कधी त्याचं होत्याचं नव्हतं होईन, कधी रात्री त्याच्या उरावर काळोखाचा डोंगर पडन याचं काही सांगता येत नाही। म्हणून फक्त शेतकऱ्यांना तुमच्याकडून एकच मागणी आहे, फक्त हमीभावाची ताकद, हमीभाव, त्याच्यामुळेच तो शेतकरी समृद्ध होऊ शकतो। त्याच्या व्यतिरिक्त एकही तुमचा धोरण, एकही तुमचा निर्णय हे शेतकऱ्यांप्रती चांगलेलं नाही आहे। आणि हे लाखोमध्ये आमचे नुकसान झाले आणि तुम्ही 13,600, 36,000, 27,000 याची आकडेवारी मांडत आहे। त्याच्यामध्ये का शेतकऱ्याचं का निघणार आहे? मलमपट्टी होत नाही बरोबर, जेवढे खर्च झालं त्याची मलमपट्टी नाही होत। लाखाचं पीक गेलं आमचं वाहून। तुम्ही आता हमीभाव घोषणा करा ना, हमीभाव आम्ही चांगले असे जाहिराती लावताना मी शेतकरी का शासनानं तुरीले 15,000 रुपये हमीभाव दिला, कापसाले 15,000 रुपये हमीभाव दिला, सोयाबीनला 10,000 रुपये हमीभाव दिला। डोक्यावर घेऊन असता आम्ही शासनाले डोक्यावर, तुम्ही फक्त हमीभाव ठरवा ना, शेतकऱ्याच्या पाठीशी राहा। म्हणून शेतकरी मित्रांनो, ह्या प्रसारित झालेल्या बातम्यावर तुम्ही प्रत्यक्ष आपल्या खात्याची शहानिशा करूनच नंतरच विश्वास ठेवा की रेग्युलर कर्जदार शेतकरी असेल तर त्यांना खरंच पैसे मिळाले का, किंवा ज्यांची थकबाकी आहे कर्जदार आहे त्यांची प्रोसेस कुठं समोर जाऊन याची विनिमय करूनच, विचारपूस करूनच नंतरच या सर्व बाबींवर प्रसार होण्याच्या माध्यमावर विश्वास ठेवावा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।